वेलकम स्टुडंट. आपण बघत आहोत स्टँडर्ड 8 सेमी सब्जेक्ट इंग्लिश लेसन 4.2 PV सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस. पेज नंबर 80. PV सिंधू मूर्तिमंत यश. आता प्रत्येक व्यक्तीला हे यश मिळत असतं किंवा ते यशाचे मानकरी असतात. पण हे जे यश असतं ते काय कोणाला सहजासहजी मिळत नसतं. त्यांना खूप संकटांना सामोरे जावं लागतं. त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे संकट येतात, पण त्यातून ते त्या संकटांना सामोरे जाऊन पार पडतात, तेव्हा त्यांना यश प्राप्त होतं. तसेच या लेसनमध्ये आपण PV सिंधू यांना त्यांचे यश किंवा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला कशी सुरुवात केली, बॅडमिंटनपटू होत्या त्या, किती वर्षापासून त्यांनी सुरुवात केली, त्यांचं बालपण कसं गेलं, हे सर्व आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. लेट अस सी. PV सिंधू और पुरुषुला. वेंकटेश सिंधू is an silver and silver medalist at 2016 Draw Summer Olympic. The young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball players P.V. Ramanna and P.V. Vijay in the year 1995. Her father was honored with Arjuna Award for having displayed excellence in the sports. One of the youngest and talented badminton players of the contemporary times, and Sindhu was featured in top 10 in the world badminton ranking for the most part of 2014. PV सिंधू म्हणजेच पुरुषुला वेंकट सिंधू एक निशांत बॅडमिंटनपटू आणि 2016 रिओ उन्हाळी ऑलिम्पिक्सची रौप्य पदक विजेती आंध्र प्रदेशची ही युवा बॅडमिंटनपटू 1995 साली व्हॉलीबॉलपटू PV रमन्ना आणि PV विजय यांच्या पोटी जन्माला आली. खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी तिच्या वडिलांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. समकालीन खेळाडूंमधील सर्वात लहान व अत्यंत बुद्धिमान खेळाडूंपैकी एक असलेली सिंधू जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये 2014 सालचा बराच कालावधी प्रथम 10 क्रमांकामध्ये होत्या. त्या PV सिंधू started playing badminton from the age of 8 after the drew inspiration from Pulla Gopichand and 2001. That's the reason why she chose badminton over volleyball. Although her parents were prosperous volleyball players, her intellect apprenticeship started with Mehboob Ali at the Badminton Octors of Indian Railway Institute of Civil Engineering and Technical Communication as Skewed Deptford. Later, the joined Pulla Geographical and Badminton Academy of further enhance her sporting skills. पुलेला गोपीचंद यांनी 2001 मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेल्या यशाने प्रेरित होऊन PV सिंधू वयाच्या 8व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. याच कारणामुळे तिने आपल्या आईवडिलांनी व्यावसायिक व्हॉलीबॉलपटू असूनही व्हॉलीबॉलऐवजी बॅडमिंटनची निवड केली. तिचे सुरुवातीचे प्रशिक्षण मेहबूब अली यांच्याकडे सिकंदराबाद येथे सिग्नल अभियांत्रिकी व टेक्निकल कम्युनिकेशन भारतीय रेल्वे संस्थेच्या बॅडमिंटन कोर्टावर सुरू झाले. त्यानंतर आपले क्रीडा प्रावीण्य अधिक उत्तम करण्यासाठी तिने पुलिला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रवेश केला. अर्ली सक्सेस. सिंधू फर्स्ट मेजर recognition come in the form of the 5th serve All Indian Ranking Championship for under 10 category. She also won the single title at the Ambuja Cement All Indian Ranking. 5वे ऑल इंडिया चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत 10 वर्षाखालील गटामध्ये स्थान प्राप्त करून सिंधूने विशेष चमक दाखवली. अंबुजा सिमेंटच्या ऑल इंडिया क्रमवारीत तिने एकेरी किताब मिळवला. द इंडियन अंडर 13 कॅटेगरी सिंधू वॉज डबल टायटल्स ॲट द IOC ऑल इंडियन रँकिंग, कृष्णा कीर्तन ऑल इंडियन टूर्नामेंट, सब ज्युनियर नॅशनल्स अँड द ऑल इंडियन रँकिंग इन पुणे. 13 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने भारतीय ऑलिम्पिक समितीतील ऑल इंडियन क्रमवारी, कृष्णा खेतान ऑल इंडिया सामना, सब ज्युनियर नॅशनल्स अँड ऑल इंडिया पुणे क्रमवारी दुहेरी किताब जिंकले. ॲट द 51st
national schools game in India. Sindhu won the gold medal in under 14 category. बघा किती मोठं यश मिळवलं. भारतातील 91व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने सुवर्णपदक म्हणजेच गोल्ड मेडल्स मिळवलं 14 वर्षाखालीमध्ये. Sindhu debut professionals at international level. PV Sindhu don't take much time to launch and establish herself promising player in the global arena. She won bronze medal at the 2019 Sub Junior Asian Badminton Championship held in Kumbh. जागतिक स्तरावर सिंधूचे प्रधानपण कामगिरी. एक आवश्यक खेळाडू म्हणून जागतिक क्रीडापटूवर स्वतःचे नाव व स्थान प्रस्थापित करण्यासाठी PV सिंधू फार कालावधी लागला नाही. 2009मध्ये कोलंबो येथे झालेल्या सब ज्युनियर आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्य पदक जिंकले. त्या तारांकित खेळाडूने 2010मध्ये इराण फ्रंच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंजमध्ये महिला एकेरीचे रौप्य पदक मिळवले आणि 2010च्या उबर चषक राष्ट्रीय संघामध्ये स्थान पटकावले. द स्टार प्लेयर बिग सिल्वर इन द वुमेन्स सिंगल ॲट लन फॉर्झा इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज in 2010 and found a place in the national team at 2010 upper June. PV Sindhu recent recognized. On 7 July 2012, Sindhu won Asian Youth Under-19 Championship. Sindhu promising at Malaysia Open 2013 made her win the maiden Grand Prix gold title. The best moment on her career perhaps come in the same year when they became India's first medalist and women's single at बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप. PV सिंधूंची अलीकडील उल्लेखनीय कामगिरी. 7 जुलै 2012मध्ये सिंधूने 19 वर्षाखालील आशिया युवा चॅम्पियनशिप मिळवली. सिंधूच्या मलेशियन ओपन 2013च्या कामगिरीचे फलित म्हणजे तिने पहिला ग्रँड प्रिक्स सुवर्ण किताब जिंकला. PV सिंधू ended 2013 on happy noted by winning Macau Open Grand Prix gold title and also won the Arjun Award, one of the highest honors for the sportsperson in the country. In 2014, she won back-to-back medals in the World Badminton Championship and became the first Indian to do that. In November 2015, she began Moscow women's single title at the Moscow Open Grand Prix gold. माकाओ ओपन ग्रँड प्रिक्स किताब जिंकून देशातील एखाद्या खेळाडूसाठी सर्वोच्च मानाला असलेला अर्जुन पुरस्कार मिळवून PV सिंधूने 2013 या वर्षाची बहारदार सांगता केली. 2014मध्ये जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने लागोपाठ पदे जिंकली आणि असे यश मिळवणारी ती पहिली भारतीय क्रीडापटू ठरली. 2015च्या नोव्हेंबरमध्ये तिने मकाओ ओपन ग्रँड प्रिक्समध्ये एका मागे एक महिला एकेरी किताब जिंकले. The year 2016 brought her another achievement of winning the Malaysia Masters Grand Prix Gold Women's Single title, where she defeated Scotland and Christy Gilmour in the final. August reached the semi-final of the women's single event at the 2016 Summer Olympics after defeating world number 2 Won Yvonne. 2016 साली स्कॉटलंडच्या क्रिस्टी ग्लिमोर हिला अंतिम फेऱ्यामध्ये हरवून तिने मलेशिया मास्टर्स ग्रँड प्रिक्स महिला एकेरी सुवर्ण किताब जिंकला आणि हे वर्ष तिच्यासाठी यशाचा आणखीन एक नजराणा घेऊन आले. ऑगस्ट महिन्यात 2016 उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकावरील वँग रियाला हरवून सिंधू महिला एकेरीच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली. सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द फायनल्स ऑफ बॅटिंग जपान्स नोझोमी ओकुहारा इन द उपांत्य फेरीमध्ये हरवून त्यांनी नंतर कॅरोलिना मरिनला हरवून 2017 इंडिया ओपन सुपर सिरीजचा किताब जिंकला. लेटर शी कॅरोलिना अँड वॉन 17 इंडियन ओपन सरप्राईज टायटल. Among the other noteworthy honors that Sindhu has received are the
Padma Shri 2015, which is the fourth highest civilian award of India. 2016, she received Rajiv Gandhi Khel Ratna Award. अनेक विशेष उल्लेखनीय पुरस्कार. सन्मानित बरोबर सिंधूला भारतात चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने 2015 गौरवण्यात आले. त्यापाठोपाठ 2016 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सिंधूला सन्मानित करण्यात आले. सिंधूच्या खेळाप्रती असलेल्या निष्ठा व बांधिलकीविषयी गोपीचंद त्यांनी काढलेले उद्गार म्हणजे तिच्या कार्याला मिळालेली सर्वोत्तम पावती. ते म्हणतात, सिंधूच्या खेळाचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे तिचा स्वभाव आणि कधीही हार न मानण्याची तिची वृत्ती. The best earned song of Sindhu has been Gopichand words about the declaration and commitment to the sport. The most striking feature in Sindhu's game attitude and the never say die spirit. PV Sindhu has been pushing the envelope like no young badminton player had done before in the history of women's badminton in India. म्हणजे बघा, एका मुलाखतीत सिंधूला विचारले की तिच्या क्रीडा कारकिर्दीमध्ये तिच्या आईवडिलांचे मार्गदर्शन किती होते आणि त्यांचा सहभाग किती होता, त्यावर ती काय म्हणते. ॲन इंटरव्ह्यू सिंधू वॉज आस्क्ड हाऊ मच गायडन्स हर फादर अँड मदर. गायडन्स वॉज व्हेरी टाईम आय गो फॉर नॅशनल लेवल टुर्नामेंट द me there, and when I practice and play they tell me what I am doing. My ad give me summary of the how play, and it is very helpful because as outside those who look at it know more about the game. As badminton players we know a few things, but someone from the outside can pinpoint stuff that we may not have noticed easily. So both as parents it is really helpful. मार्गदर्शन म्हणजे म्हणायचे तर राष्ट्रीय स्तरावर मी ज्या स्पर्धांना जाते तिथे माझ्याबरोबर असताना आणि मी जेव्हा सराव करीत असते किंवा खेळत असते तेव्हा मी काय करत आहे हे ते मला सांगतात. म्हणजे आईवडिलांचे किती मोठं योगदान होतं बघा. म्हणजे ती खेळत असताना किंवा सराव करत असताना ती काय करत असते किंवा काय करते तिचे आईवडील तिला सांगतात. तेव्हा मी काय करत आहे ते त्याला सांगतात. माझे वडील माझ्या खेळाचा जो सारांश मला सांगतात त्याचा मला खूप उपयोग होतो, कारण बाहेरून बघणाऱ्या खेळाविषयी अधिक चांगली जाण असते. म्हणजे जे बाहेरून बघतात ना त्यांना जे खेळतात त्यांच्यापेक्षा अधिक समजते. बॅडमिंटनपटू म्हणून आपल्याला काही गोष्टी नक्कीच माहीत असतात, परंतु आपल्याला सहजपणे ध्यानात न आलेली एखादी गोष्ट कुणी बाहेरची व्यक्ती नेमकी लक्षात आणून देऊ शकते. त्यामुळे पालक म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून दोन्ही दृष्टीने ते फार उपयुक्त ठरते. In the same interview, a practical question was asked. It was possible for a badminton player to win week in, week out. As a top player, how did she manage to just go to tournament and physically deal with an early loss? Did it hurt when she don't win? याच मुलाखतीत एक व्यावहारिक प्रश्न विचारण्यात आला. एखाद्या बॅडमिंटनला आठवड्यामागून आठवडे कायम जिंकत राहणे शक्य नाही. एक शीर्षस्थानी असणारी खेळाडू म्हणून एखाद्या सामन्यासाठी गेल्यावर लवकर हार पत्करावी लागली तर मानसिकदृष्ट्या ती त्याला कशी तोंड देते. यश मिळत नाही तेव्हा तिला त्रास होतो का. त्यावर ती काय उत्तर देते. टू दिस शी रिप्लाय, इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज इन द फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड यू फील बॅड. इफ यू own up top players, but you need to come out of it and practice hard and definitely and learn from your mistake. I think to come out of it take time. Out of us downs were always there and you need to cope with it. Hats off to you Sindhu and wish you even gather success. बघा ती काय म्हणते. यावरती उत्तरते, तुम्ही चांगले खेळला नाहीत आणि पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत हारला तर नक्कीच वाईट वाटते. विशेषतः तुम्ही जेव्हा उत्तम खेळाडूपैकी एक असता, पण तुम्हाला त्यातून बाहेर पडावे लागते आणि अधिक चांगला सराव करीत आपल्या उणिवा ओळखून त्यातून शिकायला हवे. माझ्या मते त्यातून बाहेर यायला वेळ लागतो, पण असे चढउतार नेहमीच येतात आणि तुम्हाला त्याचा सामना केलाच पाहिजे. सिंधू तुला सलाम आणि उत्तमोत्तम यशासाठी शुभेच्छा. म्हणजे बघा, जरी आपण हारलो तरी हार मानायची नाही, पुन्हा प्रयत्न करायची, चिकाटी धरायची आणि यश
यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत राहायचे. हे असा सिंधूने आपल्याला उत्तम यश दिलेलं आहे, की आपल्याला सल्ला दिलेला आहे की कधीही हार मानायची नाही, आपली चिकाटी सोडायची नाही. लेसन हा खूप सुंदर होता. PV सिंधूकडून आपण शिकून घ्यायचं आहे की तिने कशी जिद्दीने चिकाटीने मोठी झाली होती. तसेच आपल्यालाही मोठे व्हायचे आहे. यावरून तुम्ही सर्व प्रश्न उत्तर हार्डवर्ड्स लिहायचे आहेत. थँक्यू.